नमस्कार. परिवर्तन महाशक्तीची आज घोषणा जी पुण्यामध्ये झालेली आहे, महत्त्वपूर्ण बैठक होती. राजूजी शेट्टी आपल्यासोबत आहेत. नेमकं शेट्टी साहेब काय काय ठरलंय, कोण कोणाला बरोबर घेण्याचं काय? ह्या परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रामुख्यानं संभाजीराजांचा स्वराज्य असेल, स्वाभिमानी असेल, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना असेल किंवा भारत राष्ट्र समिती जी आहेत ते शंकरांना धोंडगे असतील, असे बच्चूभाऊ कडू असतील आणि बाकी छोट्या मोठ्या अशा संघटना मिळून आम्ही ही परिवर्तन महाशक्ती निर्माण केली आहे. प्रत्येक मतदारसंघात एक आश्वासक आणि स्वच्छ हाताचा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि सामान्य माणसाची शक्ती निर्माण करायची आहे, म्हणून परिवर्तन महाशक्ती असं नाव दिलेलं आहे. तीन म्हणजे आधी आघाडी आहे, महायुती आहे, महाआघाडी आहे, याशिवाय तुमची महाशक्ती आहे. कुठल्या कुठल्या पक्षांना सोबत घेताय? मनोज जरांगेंशी बोललायत का? आणि महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांचे सुद्धा गेल्या वेळी आपण बघितलं की मोहभंग त्यांचा आघाडीकडनं झालेला होता, शेवटपर्यंत वाट बघत होते. अशा कोणाकोणाची मोठ तुम्ही बांधता? जनसामान्यांचे प्रश्न घेऊन संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते, छोटे मोठे राजकीय पक्ष, या सगळ्यांना आम्ही बरोबर घेणार आहोत. जरांगे साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा आमच्या चालू आहेत, आंबेडकर साहेबांच्या बरोबर चर्चा चालू आहेत आणि 26 तारखेला संभाजीनगरला आम्ही एक संयुक्त कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तोपर्यंत जेवढे कोणी येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची तयारी आहे. रेडालोसचा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये यापूर्वी झाला होता, पण तो तेवढा यशस्वी झाला नाही, कारण त्याच्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा कॉमन अजेंडा म्हणजे या दोन्ही आघाड्यांना बाहेर ठेवणं हे झालं. पण तुमचा कार्यक्रम काय असणार आहे? रेडालोसचा प्रयोग करणाऱ्यापैकी मी एक होतो आणि तो यशस्वी झाला नाही, परंतु तो 15 वर्षापूर्वीचा प्रयोग होता. 15 वर्षामध्ये पुलाखालून बरंचसं पाणी गेलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आता सध्या प्रस्थापित असणाऱ्या दोन्ही आघाड्यांची किळस आलेली आहे. सध्या महाराष्ट्रात राजकारण चालू नसून टोळी युद्ध चालू आहे आणि ह्या टोळी युद्धापासून महाराष्ट्राला मुक्तता हवी आहे, म्हणून महाराष्ट्रातली जनता परिवर्तन महाशक्तीला ताकद देते. सरकार बऱ्याच योजना घेऊन, जसे लाडकी बहीण सारख्या योजना असतील, ज्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशी टक्कर आणि किती लोक म्हणजे किती जागा तुम्ही विधानसभेच्या लढवणार? या साऱ्या लोकप्रियतेच्या घोषणा आहेत, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. एवढं सगळं सरकार करतंय, परंतु आज ह्या घडीला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप दिली जाते ती 3,300 कोटी रुपयाची स्कॉलरशिप थकीत आहे. कदाचित सरकारच्या दृष्टीनं हा आकडा लहान असेल, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फार मोठा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं आणि लोकप्रिय घोषणा करायची, याला काय अर्थ आहे? MIM ला बरोबर घेणार? आमचे एक विचारधारा ठरल्या, किमान समान कार्यक्रम ठरलाय, त्या कार्यक्रमात बसतील त्या सगळ्यांना घेणार आहोत. धन्यवाद. तर राजू शेट्टी साहेब आपल्याशी बोलत होते आणि आपल्याला सांगत होते की नेमका काय कार्यक्रम असेल. 26 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये जी बैठक होणार आहे त्यामध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल. मनोज जरांगे काय करणार, MIM ला बरोबर घेणार नाही असं जवळपास स्पष्ट केलेलं आहे. आणखी कुठल्या कुठल्या पक्षाची मोठ बांधली जाते आणि ते या परिवर्तन आघाडीमध्ये येतात हे बघण्यासारखं ठरणार आहे. कॅमेरामॅन विनोद इंगोरेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.